ही गाईज आज आपण इथे बनवणार आहोत एकदम क्रिस्पी अशी स्वीट कॉर्न कचोरी। तर बघू शकता इथे खूप क्रिस्पी अशी आपण कचोरी आणि खूप साऱ्या लेयर्सवाली बनवणार आहोत आणि खूप सिंपल रेसिपी आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ओवा आणि थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि तो मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे। तर आपण त्याच्यासाठी जे सारण बनवणार आहोत कचोरीसाठी, तर त्याच्या अगोदर आपल्याला मैदा जो आहे पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथे मी काय केलेलं आहे, जे आपले स्वीट कॉर्न असतात तर मी ते रेडीमेड म्हणजे जे सोललेले स्वीट कॉर्न असतात ते बाजारातून विकत आणलेले होते। तर त्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याला बॉईल करून घ्यायचं आहे। तर बॉईल करून घ्यायचे, बघू शकता इथे मी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि ऑलरेडीच ते चांगलेच असतात, म्हणजे त्याला काही जास्त बॉईल करून घ्यायची गरज नाही आहे। नॉर्मल एक 5 ते 10 मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्याची खूप बारीक पेस्ट न बनवता नॉर्मलच त्याला आपल्याला बारीक करायचं आहे। त्याचबरोबर इथे जिरे, लसूण आणि कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नंतर स्वीट कॉर्नची जी पेस्ट आहे ती ॲड करायची आहे। त्यानंतर इथे आपण सगळे मसाले ॲड करणार आहोत। तर इथे 1 चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा जे आहे मी मिरची पावडर घेतलेली आहे। तर इथे आपला मसाला जो आहे रेडी झालेला आहे। त्यानंतर जो आपण पीठ मळलेलं होतं त्याच्यापासून आपल्याला अशी चपाती बनवून घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती आपल्याला साठा जो आहे लावून घ्यायचा आहे। तर एकाच चपातीपासून आपण बनवणार आहोत आणि ह्या चपातीला सुरुवातीला आपल्याला साठा लावून घेतल्यानंतर फोल्ड करून घ्यायचे आहे आणि परत त्याला वरून थोडंसं अजून साठा लावून घ्यायचा आहे। हा मी साठा इथे कॉर्नफ्लॉवरच्या पिठापासून बनवलेला आहे। त्यानंतर आता इथे फोल्ड करून झालेले आहेत। आता ह्याला परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता ह्याला स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला लाटून घ्यायची आहे चपाती। तर आता इथे परत अजून एकदा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि परत त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आहे जसं आपण या अगोदर फोल्ड केली होती, बघू शकता। तर याने काय होतं की खूप सारे लेयर्स येतात आणि आपल्या कचोऱ्या ज्या आहेत ज्या खूप छान आणि क्रिस्पी बनतात, बघू शकता। आता ही जी आहे पूर्ण रोल करून घेतलेला आहे आपण। आता ह्या रोलला जो आहे आपण कट करून घ्यायचा आहे। बघू शकता आतमध्ये खूप जास्त लेयर्स आलेले आहेत। तर एका चपातीपासून साधारण 4 लाट्या इथे बनलेल्या आहेत। त्यानंतर ही एक लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्याला जास्त प्रेस करून लाटायचं नाही आहे, नॉर्मल लाटून घ्यायचं आहे, बघू शकता। आता ह्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवला होता तो ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बाकीच्या पण कचोऱ्या ज्या आहेत बनवून घ्यायच्या आहेत, बघू शकता। त्याचे सगळे लेयर्स असे वरच्या साईडने येतात आणि इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सगळ्या कचोऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता इथे आपल्या कचोऱ्या ज्या आहेत छान अशा ब्राऊन कलर आलेला आहे आणि त्याला खूप सारे लेयर्स पण आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। खूप सिंपल रेसिपी आहे, खायलाही खूप छान लागते आणि एकदम टेस्टी होते। तुम्ही स्नॅक्समध्ये किंवा घरात कुणी गेस्ट येणार असेल तर सेम अशा कचोऱ्या बनवू शकता, इवन मुलांसाठी पण। बघू शकता आपल्या इथे कचोऱ्या ज्या आहेत रेडी झालेल्या आहेत आणि त्याला खूप सारे लेयर्स पण आलेले आहेत। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। थँक्यू गाईज।